आज आपण अगदी सोप्या पद्धतीत अंडा रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण अंडा करी बनवणार आहोत। याआधी आपण अंडा बिर्याणी, अंडा बुर्जी, अंडा भाजी, अंडा मसाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अंड्याच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीत अंडा करी रेसिपी कशी बनवली जाते हे पाहणार आहोत। अंडा करी बनवण्यासाठी गॅसवर भांडं गरम करत ठेवलेलं आहे। आता यामध्ये 3 पळी तेल घालूया। तेल गरम झालं की यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया। लसूण थोडी ठेचून घ्यायची आहे। आणि आता 2 बारीक चिरलेले कांदे घालूया। कांदे आपण 2 मिनिटभर परतून घेऊया। कांद्याचा हलकासा रंग चेंज झाला की आपण यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत। आता यामध्ये पाव चमच जिरे पावडर घालूया। त्याचसोबत पाव चमच धणे पावडर, 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी घरगुती साहित्यांमध्ये अगदी घरामध्ये जे अवेलेबल असलेले मसाले आहेत तेच वापरून आज आपण अंडा करी बनवत आहोत। पाव चमच हळद घालूया आणि 1 चमच आपण घरचा लाल मसाला वापरत आहोत। आता हे सर्व पावडर मसाले आपण कांद्यासोबत परतून घेऊया तेलामध्ये। त्यातील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण 1-2 मिनिटभर परतून घेणार आहोत। यामध्ये आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेला आहे तो घालूया। वाटण आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। वाटण आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया। सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालून त्यामध्ये वाटण परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी घालणार आहोत। आता मी यामध्ये अजून थोडं पाणी घालते। जेवढं मला रस्सा ठेवायचा आहे तेवढंच मी पाणी घालणार आहे। आता अंड्यासाठी लागणारा रस्सा आपण छान उकळून घेऊया। 3-4 मिनिटांमध्ये रस्सा चांगला उकळलेला आहे। आता आपण यामध्ये अंडी घालूया। तर अंडी उकडून घेतलेली आहेत आणि अंड्याला असे चिरा दिलेले आहेत, त्यामुळे आतपर्यंत रस्साची चव उतरेल आणि अंड्याला टेस्ट सुद्धा छान लागेल, म्हणून मग अशा प्रकारे चिरा देऊन घेतलेले आहेत। तर एक करून मी 4ही अंडी रस्स्यामध्ये घातलेली आहे। आता रस्सा पुन्हा थोडंसं उकळून घ्यायचा आहे। रस्स्यामध्ये अंड घातल्यावर रस्स्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये 1 अंड फोडून घालूया। अशा प्रकारे अंड फोडून घातल्याने रस्स्याची टेस्ट आणखी वाढते, म्हणून आपण हे 1 फोडून घालूया अंड। आता या रस्स्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। आता आपण जे कच्चं अंड फोडून घातलेलं आहे ते पण शिजत आलेलं आहे। वरून आता आपण कोथिंबीर घालूया। अशा प्रकारे आपली अंडा करी रेसिपी बनवून तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।